नमस्कार सर्वांना. मी एल सागर आणि टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द स्ट्रक्चर ऑफ इंग्लिश सेंटेन्स. सो लेट्स टेक एन एक्झाम्पल. उदाहरण आहे आय लाईक मँगो. इन दिस सेंटेन्स आय इज सब्जेक्ट, लाईक इज वर्ब, मँगो इज ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे याला मराठीमध्ये आपण म्हणतो कर्ता, फी फॉर वर्ब क्रियापद, अँड ओ फॉर ऑब्जेक्ट याला आपण म्हणतो कर्म. या वाक्यामध्ये आय हा कर्ता आहे, लाईक हे क्रियापद आहे आणि मँगो हे ऑब्जेक्ट आहे. व्हॉट डू आय लाईक? आय लाईक मँगो. क्रिया ज्याच्यावरती होते ते असतं कर्म, क्रिया करणारा असतो कर्ता आणि क्रियावाचक शब्द त्याला आपण म्हणतो क्रियापद. सो लेट्स कम्पेअर दिस सेंटेन्स इन टू मदर टंग. मला आंबा आवडतो. आता या वाक्यामध्ये मला हा आहे कर्ता, आंबा आहे कर्म आणि आवडण्याची क्रिया आहे हे झालं क्रियापद. कर्त्याला आपण एस म्हटले, एस फॉर सब्जेक्ट, ओ फॉर ऑब्जेक्ट कर्म अँड व्ही फॉर वर्ब क्रियापद. सो लेट्स कम्पेअर द स्ट्रक्चर ऑफ इंग्लिश सेंटेन्स अँड मराठी सेंटेन्स. SVO and SOV. Then we understand there is V into the middle of English sentence structure, and into while comparing to Marathi sentence structure, it is remain at the end of the sentence. इंग्रजी वाक्यामध्ये क्रियापद हे मध्यभागी आहे, कर्त्यानंतर लगेच आहे, तर मराठी वाक्यामध्ये क्रियापद हे सर्वात शेवटी असते. आय होप यू अंडरस्टँड व्हॉट इज द difference between the English sentence structure and Marathi sentence structure. Thank you.